सलोनी जसं की आपण पाहतोय मी हडपसरच्या कामधेनू स्टेट या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय कामधेनू स्टेटमध्ये स्थित असणारं उषा किरण सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल जे आहे ते सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये 8-8:30च्या दरम्यान एकजनक माहिती जी आहे ते आज संपूर्ण हडपसरमध्ये पसरलेली आहे। ते माहिती म्हणजे जिवंत बॉम्ब सापडल्याची माहिती आणि जिवंत बॉम्ब सापडल्याची माहिती संपूर्ण हडपसरमध्ये पसरता क्षणी संपूर्ण हडपसरमध्ये अतिशय नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेले आहे आणि तात्काळ या घटनेची माहिती हडपसर पोलीस स्टेशनला मिळता क्षणी हडपसर पोलीस स्टेशनने तात्काळ उषा किरण हॉस्पिटल या ठिकाणी घटनास्थळी धाव घेतलेली आहे आणि या ठिकाणी धाव घेऊन संपूर्ण घटनेची सविस्तर पाहणी जी आहे ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी आपण पाहतोय परिमंडळ 6चे DCP सागर कवडे सर हे या ठिकाणी अद्याप पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर CP ऑफिसमधून DCP विवेक मसाळ सर हे देखील अद्याप या ठिकाणची पूर्ण पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। आतमधलं नेमकं काय दृश्य आहे ते देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र या ठिकाणी जी घटना घडलेली आहे ह्या घटनेची सविस्तर माहिती नेमकी काय आहे, कशा पद्धतीचा तो बॉम्ब होता, तो बॉम्ब नेमकं कुठून आणण्यात आला होता, तो बॉम्ब कुणाच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवण्यात आला होता, याची CCTV फुटेज आहे ते सर्व या ठिकाणी पाहणी जी आहे ते करण्यात येत आहे। पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। त्याचबरोबर या भागामध्ये राहणारी जे नागरिक आहेत, नागरिकसुद्धा या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेली आहेत। नागरिकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी निर्माण झालेले आहे। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या ठिकाणी सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही आहे। काहीच वेळात या ठिकाणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे देखील येत आहे। आमदार चैतन तुपे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, ते देखील या ठिकाणची वास्तुस्थिती पाहण्यासाठी स्पॉटवरती आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस प्रशासन जे आहे ते तैनात झालेलं आहे। कशा पद्धतीने नागरिकांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे ते दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतोच। काहीच वेळात या ठिकाणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे या ठिकाणी येणार आहे। आपण या ठिकाणी होऊ शकतो ज्या ठिकाणी उषा किरण या हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब जो आहे तो सापडण्यात आलेला आहे। मात्र या ठिकाणी कुठल्याच प्रकारची सुदैवाने जीवितहानी झालेली नाही आहे। हॉस्पिटलच्या डॉक्टरांना वारंवार विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कुठल्याच प्रकारची माहिती अद्याप तर दिलेली नाही आहे। मात्र या ठिकाणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आल्यानंतरनी या ठिकाणची सविस्तर माहिती नेमकी काय आहे हे आपल्याला मिळणार आहे। प्राथमिक तपासमध्ये ते एक बॉम्ब सदृश एक लो ग्रेड एक्सप्लोसिव्हचे IED प्रथमदर्शनी दिसते। यामध्ये पुढचे ते आमचे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि पोलीस पथकला ज्यावेळी हे माहिती मिळाली त्यांनी हे इमिजिएटली ते IEDला त्यांनी ग्लायडिंग सेंटरचे एक ओपन ठिकाण आहे तिथे घेऊन जाऊन त्यांना योग्य पद्धतीने डिफ्यूज केला आणि अत्यंत त्यांनी एक चांगली कामगिरी BDDS टीमने केली होती। आता तपास युद्ध पातळीवर सुरू आहे। स्थानिक पोलीस, पुणे शहर पोलीसचे स्थानिक पोलीस, क्राईम ब्रांचची टीम्स आणि ATSची टीम हे तिन्ही मिळून पथक तपास करत आहे। लवकरात लवकर आपल्याला आणखी यामध्ये अपडेट देता येईल। तपास आत्ता अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे। पोलीस दल युद्ध पातळीवर तपास करत आहे। आपल्याला लवकरात लवकर याबद्दल विस्तृत खुलासा करण्यात येईल। आज शाम करीब 8 बजे के आसपास हमें इन्फॉर्मेशन मिली थी कि यहाँ पे एक बॉम्ब सदृश वस्तु यहाँ पे पाया गया है। हॉस्पिटल के मैनेजमेंट के द्वारा ये इन्फॉर्मेशन पुलिस को मिलने के बाद हमारी पुलिस टीम और बॉम्ब डिस्पोजल स्क्वाड यहाँ पे इमीडिएटली पहुँची। हमारे बॉम्ब डिस्पोजल स्क्वाड ने बहुत ही अच्छी काम करते हुए इमीडिएटली इस डिवाइस को एक ओपन प्लेस पे, ओपन ग्राउंड पे ले गया और वहाँ पे उसको प्रॉपर प्रोसीजर के साथ जो मैंडेटेड प्रोटोकॉल्स हैं उसको ध्यान में रखते हुए उसको सक्सेसफुली डिफ्यूज़ किया है। द बॉम्ब डिस्पोजल स्क्वाड ने बहुत अच्छा काम किया है। अभी इसमें पुणे शहर पुलिस दल की लोकल टीम्स, क्राइम ब्रांच की टीम और ATS की टीम जॉइंटली इन्वेस्टिगेट कर रही है। हमें जल्दी से जल्दी इस केस के बारे में खुलासा करते हैं। प्राथमिक अंदाज काय सर यामध्ये तपास सुरू आहे। नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या ठिकाणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांनी या ठिकाणी ज्या हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या मजल्यावरती जे बाथरूममध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता, मात्र त्या ठिकाणची सविस्तर पाहणी जी आहे ते पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्या ठिकाणी केलेली आहे। आणि या ठिकाणी सविस्तर माहिती जी आहे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक आहेत, पण त्यांच्याशी देखील
संवाद साधणार आहोत. नक्कीच सलोनी, जसं की आपण पाहतोय हडपसरच्या कामधेनू स्टेट या परिसरामध्ये जे खाजगी रुग्णालय आहे उषा किरण हॉस्पिटल, या उषा किरण हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरती एका बाथरूममध्ये जे बॉम्ब सापडलेला आहे, तो बॉम्ब अगदी जिवंत बॉम्ब होता. तो बॉम्ब रेस्क्यू टीमच्या माध्यमातून ग्लॅडिंग सेंटर या ठिकाणी डिस्क्यूज करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी पाहतोय पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, त्याचबरोबर CP DCP विवेक मसाळ आणि सागर ओडेसर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय ज्या ठिकाणी हा बॉम्ब सापडलेला आहे त्या सापडलेल्या ठिकाणी नागरिकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी आपल्यासोबत उल्हास भाऊ तुपे आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. भाऊ, एवढी मोठी घटना या ठिकाणी घडलेली आहे, हाकेच्या अंतरावरती पोलीस स्टेशन आहे आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जिवंत बॉम्ब या हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या मजल्यावरती बाथरूममध्ये सापडला आहे. कसं पाहता तुम्ही या सगळ्या घटनेला? आज हडपसरमध्ये कामधेनूमध्ये उषा किरण हॉस्पिटल आहे, तिथं आज जिवंत बॉम्ब सापडला. आणि म्हणजे आज हडपसरच्या जागरूक नागरिकांमुळे व पोलिसांमुळे जो बॉम्ब गजबजलेल्या ठिकाणी बाजारपेठ आहे तिथं त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. आणि सुदैवाने म्हणजे कुठलीही जीवितहानी झाली नाही. त्याच्यामुळे हडपसरच्या नागरिकांनी असं जागृत राहिलं पाहिजे आणि भीतीचं आता काहीही कारण नाही. कारण बॉम्ब स्क्वॉड येऊन विमानतळात तो बॉम्ब निकामी करून टाकला. तर हडपसरच्या नागरिकांना माझी एक विनंती आहे, कोणीही घाबरून जायचं काही कारण नाही. आणि प्रत्येकाने नवीन जो कोण माणूस येतो आहे त्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण हडपसरमध्ये हे बॉम्बचा प्रकार तर पहिल्यांदाच घडला आहे. असे कितीतरी छोट्या मुलांच्या विषय असतील, महिलांची छेडाछेड असेल, हे प्रकरणं थांबली पाहिजे. हडपसरमध्ये नाही म्हटलं तरी एका महिन्यात 4 ते 5 मर्डर झालेत. ह्याच्यावरती थोडंसं पोलिसांनी अंकुश आणला पाहिजे. CP साहेबांना आम्ही जाऊन वैयक्तिक भेटून त्यांना आम्ही एक पत्र देणार आहे, निवेदन देणार आहे की या हडपसरमध्ये हडपसर पंचक्रोशी वाढल्यामुळे नवीन गुन्हेगार असतील, आतंकवादी असतील, हे भरपूर प्रमाणात आपल्यातच राहतात, पण आपल्याला कळत नाही. मग आपल्याला त्यासाठी जागरूक राहणं गरजेचं आहे. नागरिक जागरूक राहिले तर ह्या घटना टळतील. आजची घटना नागरिक जागरूक होते त्याच्यामुळे टळली. बरोबर, आपल्यासोबत वंदनाताई आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. ताई, घडलेली घटना आणि या घटनेकडे आपण कसं पाहता, काय सांगा? मी वंदना मोडक, हडपसर विधानसभा महिला अध्यक्ष आहे. शेजारीच माझं शॉप आहे. दुपारीच त्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मोबाईल चोरीला गेला म्हणून 5 वाजता सगळे CCTVत माझ्या दुकानात पाहायला आले होते. आणि नंतर 7 वाजता परत कळलं की इथे बॉम्ब होता. लग्नाला चाललो होतो आम्ही, लग्नाच्या गडबडीत होतो. नंतर मग आल्यावर कळलं की इथं जिवंत बॉम्ब सापडला. आपले आमदार साहेब पण आले होते, CP साहेब आले होते आत्ता. आणि तो तिथे ग्लायडिंग सेंटरला जाऊन तो निकामी केलेला आहे. त्यामुळे हडपसरच्या सर्व नागरिकांना मी सांगते की तुम्ही घाबरून जाऊ नका, तो निकामी केलेला आहे. आणि आता CCTV इथे शेजारी शॉप असल्यामुळे, मेन बाजारपेठ असल्यामुळे प्रत्येकाच्या दुकानापुढे कॅमेरा आहे. तर लवकरात लवकर गुन्हेगार हा पकडला जाईल आणि याच्यामागे खूप मोठं आपल्याला रॅकेट सापडू शकतं. पण जो बॉम्ब आता निकामी केलेला आहे त्यामुळं सर्व नागरिकांनी जे घाबरून जाऊ नका आणि सर्वांनी निवांत झोपा. आणि खूप युद्ध पातळीवर काम चालू आहे. CP साहेबांशी मगाशी सांगितले CP साहेबांनी की आम्ही खूप युद्ध पातळीवर काम करत आहोत. त्यामुळे लवकरात लवकर गुन्हेगार पण सापडेल. पण आज तरी बॉम्ब निकामी केलेला आहे, त्यामुळे सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही सर्वांनी निर्धास्त झोपा, कुणी काही काळजी करण्याचं कारण नाही. गुन्हेगार सापडला तर आमच्या ताब्यामध्ये देऊ, हडपसर वासियांच्या ताब्यात द्यावा. आलं का? कारण मी शिवनेरी कामधेनू इस्टेटचा चेअरमन आहे. मी आता बारामतीहून आलो. मला जवळ 8 वाजता बातमी ही कळाली. तातडीच्याने मी माझं लहान बाळ घरात आहे, नातू, माझ्या मुलाने मला फोन केला, म्हटलं पप्पा अशाची घटना आहे. तर त्यांना मी सांगण्यात आलं की समोर ते सोसायटी रिकामी करण्यात आलेले आहे. तर त्यांना मी सांगितलं तुम्ही कुठेतरी सुरक्षित ठिकाणी 1-2 तासासाठी जावा. सर्व नागरिकांना हडपसरवासियांना कळवू इच्छितो, घाबरून जावं नका. पोलीस प्रशासनाची चांगली याच्यावर पकड आहे. गुन्हेगाराचा लवकरच शोध लागेल. धन्यवाद.
नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थाने पाहिलं तर हाकेच्या अंतरावरच असणारं हडपसर पोलीस स्टेशन या परिसरामध्ये अगदी 100 किलोमीटरच्या अंतरावरती ही घटना जी आहे ती घडलेली आहे. खाजगी हॉस्पिटल आहे आणि त्या खाजगी हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरती बाथरूममध्ये हे जिवंत बॉम्ब जो आहे तो ठेवण्यात आला होता. मात्र या ठिकाणी नागरिक हे जागृत असल्यामुळं घटनेची माहिती मिळत्या क्षणी पोलीस प्रशासन या ठिकाणी दखल घेतली आणि जिवंत असणारा जो बॉम्ब आहे तो घेऊन ग्लॅडिंग सेंटर या ठिकाणी निकामी करण्यात आलेला आहे. नागरिकांच्या मनामध्ये आता कुठल्याही प्रकारची भीती ठेवू नका असं देखील माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणचे स्थानिक नागरिक देत आहे. कॅमेरामन सिमोनसह मी मनीष कांबळे, हडपसर.